सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या नावाखाली शहरातील 7 मोक्याच्या जागा बीओटी तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे। याबाबत 4 हुतात्मा पुतळा परिसरात फलक लावून आंदोलन करण्यात आले। तसेच महानगरपालिकेच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। महानगरपालिकेच्या मालकीच्या महत्त्वाच्या जागा दीर्घकालीन स्वरूपात खासगी विकासकांच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांचा उपयोग पारदर्शक पद्धतीने करून महापालिकेचे उत्पन्न वाढवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली। मोक्याच्या जागा बीओटीवर देणार असाल तर उद्या सोलापूर महानगरपालिकाच भाड्याने देणार का असा सवालही संघटनेने उपस्थित केला। महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा खरा हेतू असल्यास पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम शासकीय गाड्या, मानधन व इतर सुविधांचा त्याग करावा असे मत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, गणेश कदम, फिरोज सय्यद, शेखर भोसले, रमेश चव्हाण, प्रकाश डोंगरे, इर्शाद नागोरे, प्रशांत देशमुख, संतोष सुरवसे आदी उपस्थित होते। नेते असू दे किंवा इतर अनेक कोणतेही पदाधिकारी असू दे, त्यांनी सोलापुरातील अत्यंत महत्त्वाच्या मोक्याची जागा आपल्या कोणातरी नातेवाईकाला हित संबंधितांना नाममात्र भाड्याने देण्याचा घाट घातलेला आहे। त्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या 4 हुतात्म्याच्या पुतळ्याखाली आज स्वतंत्रतेने आंदोलन करीत आहोत। त्या निर्णयाचा निषेध करत आहोत। तात्काळ त्यांनी हा निर्णय मागं घेण्यात यावा, कारण सोलापुरातील काही मोक्या जागा शिल्लक आहेत, ते नागरिकांच्या महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत, त्यांच्या बापाच्या मालकीच्या नाहीत। त्यामुळे त्यांना असा कुठलाही निर्णय घेता येत नाही। त्यांनी म्हणते सोलापूरच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत। जर तुम्हाला खरंच सोलापूरचा विकास करण्याचं एवढी खुमखुमी असेल तर तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा महानगरपालिकेच्या जे 4 चाकी गाड्या आहेत, कॉर्पोरेट ऑफिस आहेत किंवा तुमचं मानधन आहे, त्याचा पहिले त्याग करा, तरच आम्ही म्हणू की तुम्हाला सोलापूरच्या प्रश्नाबाबत जागृत आहेत, काळजी आहे। आज स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली तरी महानगरपालिकेला मूलभूत सुविधा देता येत नाही। पाणी नाही, दिवेबत्ती नाही, उत्तम रस्ते नाहीत। असे असताना सोलापूर महानगरपालिकाची जागा विकून खाण्याचं काम हे पदरी करत आहेत। त्यामुळं भविष्यात जर जागा कमी पडल्या तर महानगरपालिका सुद्धा भाड्याने देऊन किंवा भविष्यात विकल्याशिवाय हे पदाधिकारी राहणार नाहीत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहोत। तरी तुम्ही तुमचा निर्णय तात्काळ रद्द करावा, कारण ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत ते नागरिकांसाठी आहेत, काही गार्डनसाठी आहेत, काही शाळेसाठी राखीव आहेत। तुम्हाला विकायचं असेल तर पहिले तुमचं घरदार विका, मग महानगरपालिकेच्या मालकीची जागा विका।